न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। जामखेड शहरात शासनाच्या वतीनं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत मोठा खर्च करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आलाय। मात्र या ठिकाणी गेल्या 1 महिन्यांपासून डॉक्टरच नसल्यानं सध्या तरी हा दवाखाना सलाईनवर आहे। परिणामी डॉक्टर उपलब्ध नसल्यानं रुग्णांची हेळसांड होत आहे। ग्रामीण तसेच शहरी भागातील गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी आपला दवाखाना ही संकल्पना अंमलात आणली। त्या ठिकाणी प्राथमिक मोफत उपचार मिळत असल्यानं त्याचा लाभ रुग्णांना मिळू लागला। परंतु या दवाखान्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी रुग्ण करत आहेत, कारण हा दवाखाना दुपारी 2 वाजता सुरू होतो। त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांची सेवा मिळत नाही। असाच प्रकार आज सकाळी पाहायला मिळाला। जामखेड शहरातील एका दिव्यांग बांधवाला उपचारासाठी प्रहारचे तालुका अध्यक्ष नयूमभाई शेख हे आपला दवाखाना या ठिकाणी घेऊन गेले असता त्या ठिकाणी कोणीही कर्मचारी उपलब्ध नव्हते। दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्यानं दिव्यांग बांधव शेख यांनी या ठिकाणी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। एकतर दिव्यांगांना उपचार घेण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं, कसं बसं कोणाच्या तरी मदतीने या ठिकाणी गेले तर उपचारासाठी डॉक्टर नाही, त्यामुळे यावर मार्ग काढावा। आज जे क्षीरसागर आहे आमचे जे दिव्यांग बंधू, तर गेल्या 3 दिवसापासून ते चक्रा मारतात। संबंधित अधिकारी ते कर्मचारी कोणीही उपलब्ध नाही आहे आणि इथं कसल्या पद्धतीची कसली सोय नसल्यामुळं लोकांची अतिशय हेळसांड होती। तर शासनाने आपला दवाखाना म्हणून फक्त बोर्ड लावले, ॲक्च्युली इथं कसलंही काम होत नाही। तर शासनाने दखल घेऊन ताबडतोब हे सुरळीत करावी। अन्यथा आम्ही प्रहार संघटना याच्यावर तीव्र आंदोलन करू, एवढं बोलू शकतो। रामभाऊ क्षीरसागर, मी राहतो लक्ष्मी चौकात। त्याच्यानंतर माझं एक ब्रेन ट्यूमर मला झालेलं 10 वर्ष झाले, तो परमेश्वराने नीट केला, पण आता दिसत नाही। त्यासाठी माझं ऑपरेशन किंवा त्यासाठी पैसे कमी होते, मला ते पाहिजे। मी शुक्रवारपासून चक्र मारतो। ठीक आहे, इथं शनिवारी बी आलो होतो, लॉक होतं, पण त्यांना फोन केला तर उचलीत बी नाही। बरं मला यायला 100 रुपये तरी मला फोन देतं, बस घरचा जागेचा काय उपयोग त्याचा सांगा। मला ऑनलाईनने आमच्या अध्यक्षाने आणलं, नवीन बहिणी सुभेदारने, त्यांना फोन केला, म्हणलं मला घेऊन जावं, माझ्याकडे आता पैसेच नाही। म्हणलं आलो मी, चला म्हणलं येतो मी। मग त्यांनी मला इथं आणलं। प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, न्यूज 24 घडामोडी, जामखेड। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।